शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, दिंडोरी. श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर विश्वशांती व विश्व कल्याणकारीसाठी 15 जुलैपासून सुरू असलेल्या शिवशक्ती महायज्ञ, श्रीराम कथा सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची संत संमेलन व महाप्रसादाने भक्तिमय वातावरणात सांगता झाली आहे. देशभरातील विविध आखाड्यांतील संत महंतांच्या उपस्थितीने संपूर्ण गड परिसर आध्यात्मिक चैतन्याने भारावून गेला होता. गडावर जणू साधू संतांचा कुंभमेळाच भरल्याची अनुभूती हजारो भाविकांना आली आहे. दिगंबर आखाड्याचे महंत विष्णुदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 12 वर्षांपासून श्री मार्कंडेय ऋषींच्या तपोभूमीत शिवशक्ती महायज्ञ व श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदाही देशभरातील विविध राज्यातून संत महंत तसेच हजारो भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात श्रद्धेने सहभाग घेतलाय. उपस्थित संत महंतांच्या हस्ते शिवशक्ती महायज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली आहे. तसेच महंत विष्णुदास महाराज यांच्या श्रीराम कथा सप्ताहाचीही सांगता झाली आहे. दिनांक 24 जुलै रोजी सकाळी कौमारिका पूजनाचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी 50हून अधिक कुमारिकांचे विधिवत पूजन करून त्यांना शृंगार साहित्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून कन्या पूजनासोबतच मुलींच्या शिक्षणाचे आणि संस्काराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. दुपारी संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उज्जैन येथील स्थानिक आखाड्याचे अध्यक्ष डॉक्टर रामेश्वरदास महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनास दिगंबर आखाड्याचे राष्ट्रीय महामंत्री बलरामदासजी महाराज अयोध्या, महंत राम गोपाळदासजी महाराज ओंकारेश्वर, महंत नारायणदासजी महाराज चित्रकूट, महंत दामोदरदासजी महाराज अयोध्या, महंत रामानंददासजी महाराज हरिद्वार, महंत चंद्रेशदासजी महाराज वृंदावन, राघवेंद्रदासजी महाराज उज्जैन, श्री कृष्णदासजी महाराज नांदेड, श्रीमंत रामस्त्रेही महाराज तपो नाशिक, महंत मुनीशर्मी महाराज केदारनाथ, आचार्य गौरवदासजी महाराज इंदोर, राजेंद्रदासजी महाराज काशी यांच्यासह देशभरातील अनेक संत महंत उपस्थित होते. संत संमेलनात अध्यात्म, संस्कार, गुरु शिष्य परंपरा आणि समाज प्रबोधन या विषयांवर संत महंतांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणात डॉक्टर रामेश्वरदास महाराज यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सद्गुरूचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. योग्य गुरुशिवाय आत्मज्ञानाचा वाट सापडत नाही. गुरु हा केवळ उपदेश करणारा नसून जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असतो, असं त्यांनी स्पष्ट केलंय. स्वराज्य न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे.